ठीक आहे. युथ डेव्हलपमेंट चालू करू आपण. आज आपण संध्याकाळी परत एक डेमो लेक्चर पण घेणार आहे, पुढचे कोर्सेस कसे रन होतील त्याच्यासाठी. जर काही चेंजेस असतील तर त्यावेळेस मी सांगेल. जर काय ऍप वगैरे बनवता आला आपल्याला तर तिथं आपल्याला व्हिडिओ लेक्चर घेता आले तर तसंही आपण करू, पण थोड्याशा गोष्टी अजून त्या प्रोसेसमध्ये आहेत. टिल नंतर अशा प्लॅटफॉर्मवरतीच आपण राहू. ठीक आहे, 1-2 मिनिटात आपण सुरू करू. ठीक आहे. चाइल्ड डेव्हलपमेंट, वुमन डेव्हलपमेंट तुम्ही पर्सनली वाचून घ्या, क्वेश्चन सॉल्व्ह करा. तुलनेनं सोपे क्वेश्चन येतात त्याच्यावरती. ठीक आहे. आणि आता आपण युथ डेव्हलपमेंट बघू. आणि परत सिलेबस, समस्या व प्रश्न, बेरोजगारी, असंतोष, अंमली पदार्थांचे व्यसन हे युवकांच्या विकासामध्ये येतं. त्यानंतर बघा शासकीय धोरण, विकास योजना आणि कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्था, एनजीओ आणि सामूहिक साधनं, नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप आणि नॅशनल युथ पॉलिसी. तर अशा 7 घटकांमध्ये आपण हा युवकांचा विकास करू शकतो किंवा सिलेबसमध्ये आपण तसा डिवाइड केलेला आहे तो. ठीक आहे. येऊ द्या बाकीच्या मुलांना. आपण एक अर्ध्या मिनिटांना अजून सुरू करू लेक्चर. युवकांचा विकास, समस्या व प्रश्न, बेरोजगारी, असंतोष, अंमली पदार्थांचे व्यसन, शासकीय धोरण, विकास योजना आणि कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संस्था, एनजीओ आणि सामूहिक साधनं, नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप. ठीक आहे. एंटरप्रिनरशिप शब्दाची स्पेलिंग बघून घ्या. आपल्याला इंग्लिशमध्ये विचारली जाऊ शकते. नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप आणि नॅशनल युथ पॉलिसी. तर ह्या नॅशनल युथ पॉलिसीवरती 2020च्या प्रिलिम्सला क्वेश्चन आलेला आपल्याला आढळतो. तर परत एकदा बघा, HRD मधले ज्याने HRDचा अभ्यास केलाय त्याच व्यक्तीला ते क्वेश्चन सुटतात. ठीक आहे. जाऊया आपण पुढे सुरुवात करू. 2000 साली मिनिस्ट्री ऑफ युथ ची स्थापना करण्यात आली. आता युथ अफेअर्स डिपार्टमेंटच्या अंतर्गत 2 गोष्टी येतात, एक नेहरू युवा केंद्र संघटन आणि दुसरं राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था. 1985 मध्ये आंतरराष्ट्रीय युवक वर्ष साजरं केलं गेलं आणि ते 3 गोष्टी, त्याच्या थीम मध्ये 3 गोष्टी होत्या: सहभाग, विकास आणि शांतता, पार्टनरशिप, डेव्हलपमेंट अँड पीस. लक्षात असू द्या, सहभाग, विकास आणि शांतता. 2010-11 मध्ये आंतरराष्ट्रीय युवक वर्ष साजरं केलं गेलं आणि त्याची जी थीम होती ती होती संवाद आणि परस्पर सामंजस्य किंवा डायलॉग अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. जर ह्या थीम आहेत ना, सहभाग, विकास, शांतता आणि डायलॉग अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, याच्यावरती 2013-2014 मध्ये क्वेश्चन आलेले आपल्याला आढळतात. पुढे जाऊ. युवक, युनायटेड नेशनच्या 15 ते 24 ह्या वयात म्हणजे युवकाची डेफिनेशन प्रत्येकाने वेगवेगळे दिले. तर युनायटेड नेशन नुसार 15 ते 24 वयोगटातले लोक युवक या डेफिनेशन मध्ये येतात. तर बऱ्यापैकी आता आपल्याला युनायटेड नेशनच्या डेफिनेशन नुसार बऱ्यापैकी आपल्यातली लोक आता युवक राहिलेले नाहीत. त्यानंतर राष्ट्रकुल बघा, राष्ट्रकुल म्हणतं 15 ते 29 नुसार मधले लोक हे युवक या डेफिनेशन मध्ये येतात. आणि आपण जे राष्ट्रीय युवा धोरण आणलं 2014 त्याच्यामध्ये सांगितलं की 15 ते 29 ह्या वयोगटातील लोक हे युवक आहेत. तर लक्षात असू द्या, युनायटेड नेशनने 15 ते 24 सांगितलंय आणि राष्ट्रकुल आणि आपलं नॅशनल युथ पॉलिसी 2014 म्हणते 15 ते 29 ह्या वयोगटातील लोक हे युवकाच्या डेफिनेशन मध्ये येतात. आपण सहज म्हणत असतो यार आपण तर अजून युथ आहे, तर ते डेफिनेशन आता तर बदला. आपण काही लोक आपल्यातले आता युथच्या डेफिनेशन मध्ये राहिलेले नाहीत. ठीक आहे, कटू आहे पण सत्य आहे. ठीक आहे. युनायटेड नेशन 15 ते 24 आणि राष्ट्रकुल आणि राष्ट्रीय युवा धोरण 15 ते 29. पुढे जाऊ. राष्ट्रीय युवा सल्लागार परिषद 15 मे 2020 ला स्थापन झाली. त्याचे अध्यक्ष हे युवा कामकाज आणि क्रीडा मंत्री असतात आणि त्यांची अपॉइंटमेंट 3 वर्षासाठी ही परिषद स्थापन केली गेली होती. आणि याचं तरतूद काय होती तर नॅशनल युथ पॉलिसी 2014च्या अंमलबजावणीवरती लक्ष केंद्रित करणं. त्यानंतर आतापर्यंत राष्ट्रीय युवा धोरण 3 वेळा आलेत बघा, 1988, 2003 आणि 2014. तर प्रत्येक धोरणामध्ये
युथची डेफिनेशन वेगवेगळी होती. 2003 मध्ये त्यांनी सांगितलं की 13 ते 35 ह्या वयोगटातील लोक हे युथ असतील, आणि आयोगाने ह्या वर्षी काय केलं, 15 ते 35 म्हटलं प्रिलिम्सला, तर ते 13 ते 35 होतं. आणि 2014 नुसार 15 ते 29 ह्या वयोगटातले लोक हे युवक म्हणून गणले जातील. असे 3 धोरण आले 1988, 2003 आणि 2014. तर ऍज इट इज एवढ्या फॅक्टवरती 2020च्या प्रिलिम्सला क्वेश्चन आलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर बघा, राष्ट्रीय युवा धोरण 2014, 15 ते 29, 33 कोटी, म्हणजे 2011च्या सेन्सस नुसार भारतामध्ये 33 कोटी म्हणजे 27.5% पॉप्युलेशन ही युथ आहे. तर इंडियाचा एक डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून या युथकडे आपण बघू शकतो. तर डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय असतं, कुणाला सांगता येईल का? डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय असतं? काय माहित असतं, असंही जर माहित असेल ना, तर तुम्हाला एस्से मध्ये त्या गोष्टी लिहिता येतात आणि मग त्या तुमच्या एस्सेला वजन येतं. अदरवाईज साधा सरळ नॉर्मल एस्सेला साधे सरळ मार्क मिळतात मग. ठीक आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड काय असतं, डेमोग्राफिक डिझास्टर काय असतं? हॅलो हा बोला सर. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय असतं, जन्मदर आणि मृत्यूदर कमी झालेला असतो आणि जे प्रौढ आहे ना आपले देशातील, त्यांची संख्या जास्त असते. ओके. आता मी डेफिनेशन सांगतो. ऍज पर द युनायटेड नेशन, demographic dividend is the economic growth potential of any country because of the age group between 15 to 65. आता मला सांगा, माझी डेफिनेशन आणि तुम्ही सांगितलेलं कुणाचं आवडेल त्या व्यक्तीला? तुम्ही सांगितलेलं. येस का? तर मी रेफरन्स दिलाय. अकॉर्डिंग टू युनायटेड नेशन, डेमोग्राफिक डिव्हिडंड मीन्स इकॉनॉमिक ग्रोथ पोटेन्शियल ऑफ एनी कंट्री बिकॉज ऑफ द एज पॉप्युलेशन फॉलिंग बिटवीन द एज ग्रुप 15 to 65. ज्यावेळेस तुम्ही गोष्टी अशा तुमच्या एस्से मध्ये लिहिता, किंवा मग ज्या व्यक्तीने युपीएससीचा अभ्यास केला त्याच्या अशा डेफिनेशन पाठ असतात, आणि गोष्टी ज्या पाठ आहेत त्या ऍज इट इज लिहिल्या की त्या गोष्टी अपील होतात. नाहीतर तुम्ही तुमच्या लेमॅनच्या लँग्वेज मध्ये जर डेफिनेशन लिहिलं तर ती डेफिनेशन न राहता नॉर्मल वाक्य बनून जातं. तर अशा काही गोष्टी पाठ जर असतील तर तुमचा एस्से दमदार होईल. ठीक आहे. आणि ज्या गोष्टी तुमच्या पाठ आहेत ना, ठीक आहे, त्या गोष्टींचा रिलेव्हन्स देऊन तो वाक्य तुम्ही एस्से मध्ये लिहायचा. ठीक आहे सर, रिपीट करा ना प्लीज. नेटवरती टाकू शकता किंवा अजून एकदा रिपीट करतो. अकॉर्डिंग टू युनायटेड नेशन, डेमोग्राफिक डिव्हिडंड means it is an economic growth potential of any country because of the age population falling between the 15 to 65. म्हणजे 15 ते 65 वयामध्ये जे लोक आहेत त्यांच्यामुळे जे एखाद्या कंट्रीचं इकॉनॉमिक ग्रोथ पोटेन्शियल वाढल त्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणू शकतो. ठीक आहे. याला पुढे जाऊन शशी थरूर म्हणतात, जर ह्या तुमच्या भारताकडे 3 डी आहेत, डेमोग्राफी आहे, डेमोक्रासी आहे आणि डिमांड आहे. भारतामध्ये 3 डी आहेत आणि चौथं डी नरेंद्र मोदींनी ऍड केलं, डिजिटल इंडिया. तर 4 डी तुम्ही एससी मध्ये ह्या लिहायच्यात गोष्टी तुम्हाला: डेमोग्राफी, डिमांड, डेमोक्रेसी आणि डिजिटल इंडिया. तर मग शशी थरूर पुढे जाऊन म्हणतात, ही जी आपली डेमोग्राफी आहे तिला जर तुम्ही स्किल दिलं, तिला जर तुम्ही एज्युकेशन दिलं, तर ही डेमोग्राफिक डिव्हिडंड मध्ये तुम्हाला कन्वर्ट करता येईल. आणि डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय असतं, तर एखाद्या देशाचं इकॉनॉमिक ग्रोथ पोटेन्शियल त्या 15 ते 65 वयाच्या वयोगटामुळे वाढू शकतं. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ पोटेन्शियल तुमचं वाढेल, म्हणजे आर्थिक सक्षमीकरण होईल तुमचं. आणि शशी थरूर म्हणतात, जर ही डेमोग्राफी अनएज्युकेटेड राहिली, अनस्किल्ड राहिली, तर हे डेमोग्राफिक डिझास्टर होईल. आणि हे डेमोक्रेटिक डिझास्टर म्हणजेच गडचिरोलीमध्ये असलेले नक्सलाइट, जम्मू काश्मीरमध्ये चालू असलेली अंतर्गत बंडाळी म्हणा किंवा अंतर्गत तिथे जे काही इश्यू चालू आहेत, तर एखादी डेमोग्राफी जर तिला एज्युकेशन दिलं, स्किल दिलं, तर ती डेमोग्राफिक डिव्हिडंड बनते. ती जर अनएज्युकेटेड राहिली, अनस्किल्ड राहिली, तर ते एका देशावरती बर्डन होऊन तिच्यामुळं डेमोग्राफिक डिझास्टर होण्याची शक्यता असते.
आणि त्याच फळ म्हणजे हे आपलं लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम असेल किंवा बाकीच्या राज्यामध्ये जे काय युथ बेरोजगार राहिले. आणि जर समजा ह्या डेमोग्राफीला आपण प्रॉपर वेने चॅनलाइज नाही केलं तर हा डेमोग्राफी आपला नॅशनल सिक्युरिटीला चॅलेंज देऊ शकतो, ज्याचं उदाहरण आपण लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम किंवा माओइस्टिक ऍक्टिव्हिटीज ज्याला आपण म्हणतो ते होऊ शकतं. ह्या गोष्टी तुम्हाला जर एसए मध्ये लिहिता आल्या ना तर बेस्ट होतं एसए. आणि डेमोग्राफिक डिव्हिडंड किंवा डेमोक्रेसी तर याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात. आणि हे वाक्य शशी थरूरनं बोललेले आहेत. आणि जर तुम्हाला ते तुमच्या याच्यामध्ये लिहिता आल्या तर ते बेस्ट होऊन जाण्याची शक्यता असते. मी तुम्हाला तो शशी थरूरांचा ऑडिओ व्हिडिओ जो आहे तो ग्रुपला शेअर केलेला आहे. आणि तुम्हाला बोर झालं तर कधी कधी त्यांचे व्हिडिओज नॅशनल लेवल वगैरे इंटरनॅशनल लेवल असतात, ते तुम्ही बघत जा. थोडे समजायला अवघड असतात, पण जेवढं समजेल तेवढं जरी आपण लिहून ठेवलं तरी ते आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. पुढे जाऊ. राष्ट्रीय युवा धोरण 1988, 2003 आणि 2014. राष्ट्रीय युवा धोरण 2014 लेटेस्ट आहे, महत्वाचं. 15 ते 29 वयोगट. 33 कोटी युवक भारतातले लोक हे युवक आहेत. म्हणजे 27.5% भारतातली जनता ही युवक आहे. म्हणजे एक डेमोग्राफिक डिव्हिडंड बाय डिफॉल्ट इंडियाला लाभलेला आहे. फक्त आपल्याला ते त्या प्रकारे चॅनलाइज करणं अपेक्षित आहे. आणि सरासरी वय 2020 नुसार 29 असलेलं आपल्याला आढळतं. कुणी किती दिलंय एकदा चेक करा. इंडिया इयरबुक मध्ये ते 27 असलेलं पण आढळतं, पण सध्याच्या घडीला 29 बघा आणि इंडिया इयरबुक मधून ते फॅक्ट तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा, राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था 1993 ला त्याची स्थापना झाली. श्री पेरंबुदूर इथं ती आहे आणि 2008 ला तिला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा दिलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था ग्वालियर 1957 ला स्थापना आणि 1995 ला परत एकदा तिला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा. राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ मार्च 2018 इम्फाळ मणिपूर इथं आहे ते. ठीक आहे. त्यानंतर नॅशनल सर्व्हिस स्कीम. तर मला सांगा, नॅशनल सर्व्हिस स्कीमची तरतूद कुणी केली होती? नॅशनल सर्व्हिस स्कीमची तरतूद कुणी केली होती? एज्युकेशन पॉलिसी 1960. ठीक आहे. कोठारी आयोग. नाही नाही नाही, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1968 च्या अंतर्गत याची तरतूद असलेली आपल्याला आढळते. आणि त्याला अनुसरून मग आपण 1969 ला नॅशनल सर्व्हिस स्कीम इम्प्लिमेंट केली. ह्याचा अंमल राज्य सरकार करतं. याचा उद्देश सेवेतून शिक्षण किंवा आपण त्याला काय म्हणतो एज्युकेशन थ्रू सर्व्हिस असा त्याचा उद्देश आहे. त्याचा मोटो आहे नॉट मी बट यू. आणि याचा अप्रोच बघा, कॅम्पस टू कम्युनिटी अँड कॉलेज टू व्हिलेज. ज्यावेळी एखादी गोष्ट कम्युनिटी रिलेटेड असते किंवा तिला कम्युनिटीशी कनेक्ट केलं जातं त्यावेळेस ती योजना महत्वाची ठरते. कारण इंडिया किंवा आपला भारत हा वेलफेअर स्टेट आहे आणि तिथं कम्युनिटीशी रिलेटेड घडणाऱ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. तर लक्षात असू द्या, कॅम्पस टू कम्युनिटी अँड व्हिलेज टू कॉलेज टू व्हिलेज असा अप्रोच हा नॅशनल सर्व्हिस स्कीम मध्ये असलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर खेलो इंडिया नावाची एक योजना आली एप्रिल 2015 मध्ये आणि याच्या अंतर्गत राजीव गांधी खेल अभियान, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर योजना आणि नॅशनल स्पोर्ट टॅलेंट सर्च स्कीम ह्या येतात, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढं नेहरू युवा केंद्र संघटन, याच्यामध्ये 13 ते 35 वयोगट म्हणजे जे 2003च्या पॉलिसीमध्ये सांगितलं होतं ते लोक युवक म्हणून गणले जातात. आणि नेहरू युवा केंद्र संघटनेची स्थापना 1972 ला झालेला आपल्याला आढळते. राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम 1 एप्रिल 2016चा आहे. याच्यामध्ये 8 योजना एकत्र केल्या गेल्या आणि ही योजना सुरू झाली. तर त्या 8 योजना कुठल्या आहेत? नेहरू युवा केंद्र संघटन, नॅशनल युथ कॉप, युथ हॉस्टेल, इंटरनॅशनल कॉर्पोरेशन. ह्या 8च्या 8 तुम्ही एकदा डोळ्याखालनं घाला. आणि आयोगानं क्वेश्चन विचारला ह्याच्यावरती की राष्ट्रीय युवा सशक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत कुठल्या योजना येतात. आणि तुम्हाला जर माहित असतं की खेलो इंडियाच्या अंतर्गत ह्या 3 वेगवेगळ्या योजना आहेत, तर त्या योजना तिकडं मर्ज होण्याची शक्य नाहीत, कारण हे वेगळ्या योजना आहेत. एवढं जर डिफरन्शिएशन असतं तुम्हाला तरी तुम्ही उत्तरापर्यंत त्या पोहोचू शकत होते. पुढे जाऊ. तो क्वेश्चन काय होता, कसा होता, आपण टॉपर लोक बोलतील किंवा मग मी पर्सनली पण एक पेपर घेणार आहे तिथंही बोलेल. ठीक आहे. डिपार्टमेंट ऑफ युथ अफेअर्स
यांच्या 3 स्कीम आहेत. एक राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम 2016, नॅशनल सर्व्हिस स्कीम 1969 आणि राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था 1993. त्यानंतर प्रधानमंत्री युवा योजना 2016, 16-17 ते 20-21 या दरम्यान ती राबवली जाईल. आणि युवा उद्योजक घडवणे हे प्रधानमंत्री युवा योजनेचं महत्वाचं उद्देश आहे. स्टँड अप इंडिया आपल्याला माहित आहे, SC, ST आणि वुमन या तिन्ही लोकांसाठी स्टँड अप इंडिया आहे. ठीक आहे, स्टँड अप इंडिया, SC, ST, वुमन. ठीक आहे. राष्ट्रीय युवा धोरण 12 जानेवारी आणि जागतिक युवा दिवस हा 12 ऑगस्ट रोजी असतो. तर इथं आपला युथ डेव्हलपमेंट पण संपतो. छोटे टॉपिक्स आहेत. क्वेश्चन सुद्धा 2, 3, 4, 5 पेक्षा पुढे जास्त क्वेश्चन याच्यावरती जात नाहीत. तरी पण मी वुमन डेव्हलपमेंट आणि चाइल्ड डेव्हलपमेंट इन डिटेल घेतला. आणि युथ डेव्हलपमेंट सुद्धा याच्यापेक्षा जास्त करायची गरज नाही. फक्त सोबत तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि एकदा स्कीम स्वतः वाचणं अपेक्षित आहे. कारण एखादी स्कीम स्वतः ज्यावेळेस करतो आणि त्याचा बॅकग्राऊंड तुम्हाला माहित असतं, त्यावेळेस ते परीक्षेला जरी काही क्वेश्चन आला तरी तुम्ही ते डील करू शकता. ठीक आहे. आज आपलं परत 6 वाजता मी ओरिएंटेशन लेक्चर घेईल. पुढचा प्रोग्राम कसं रन होईल त्याच्यासाठी सांगेल त्यामध्ये. जर कोणी इंटरेस्ट असेल तर तुम्ही येऊ शकता. अदरवाईज आपला टॉपिक आजचा इथं संपलेला आहे. रेकॉर्डिंग शक्यतो दुसऱ्याला देऊ नका. ठीक आहे. मी तुम्हाला खूप कमी पैशामध्ये हे देतो, ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही त्या स्प्रेड करावं. ठीक आहे. माझं वैयक्तिक त्याच्यामध्ये काही जास्त नुकसान नाही, कारण माझे ऑलरेडी मला मोर दॅन 100 पेड ऍडमिशन आहेत आणि माझ्या ग्रुपला टोटल 150 मुलं पण झालेले आहेत. त्यामुळं त्या गोष्टी मला फरक पडत नाही. आणि असे फुकटे लोक कधी पास पण होत नसतात, हे पण तेवढंच खरं आहे. ठीक आहे. तर कुणाला काही डाऊट असेल आतापर्यंत कसलाही HRD किंवा आजपर्यंत झालेले टॉपिक, तर ते क्वेश्चन तुम्ही मला विचारू शकता. आपण तुमचे डाऊट आता इथून पुढच्या अर्धा तासामध्ये तुमचे डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. कुणाला काही डाऊट आहे, कुठल्या क्वेश्चन मध्ये अडचण आहे, जर तुम्ही अभ्यास करत असेल तर तुम्हाला डाऊट येणं अपेक्षित आहे. अदरवाईज हे फक्त वन वे कम्युनिकेशन सुरू आहे, त्याचा अर्थ तेवढाच होतो. जर कोणी अजून पण अभ्यास करत नसेल तर थोडस बघा की आपण स्पर्धा परीक्षा करायला पाहिजे का नाही, कारण इथं अभ्यासच करावा लागतो आणि ही अभ्यासाचीच परीक्षा आहे. ठीक आहे. फक्त स्वतःला विचारा की आपण आयुष्यातले वर्ष तर वाया घालवत नाही ना. ठीक आहे. कुणाला काय क्वेश्चन असेल तर विचारा. हॅलो सर. हा बोला. 2016चा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर एक प्रश्न आलेला. क्वेश्चन नंबर सांगा सर. माझ्याकडे ज्ञानदीप क्वेश्चन. हा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाविषयीचे पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? एक वाक्य चुकीचं आहे, ती कन्फ्युजन तेच वाचतो. न्यायाधीशांची निवड आमसभा आणि सुरक्षा परिषदेकडून संयुक्तपणे होते, हे वाक्य चुकीचं आहे का? बरोबर आहे वाक्य. ते सर चुकीचं दिलंय. तिथं तुम्ही व्यवस्थित ऑप्शन बघा. नाही चुकीचं आहे सर ते वाक्य, मला वाटतं. हो का? आपण तर काल तसं बघितला कंटेंट मध्ये की दोन्हीच्या संयुक्तेने घेतला. तो क्वेश्चन त्यावेळेसचा कन्फ्युजिंग होता. बरोबर आहे. मी पण त्या क्वेश्चन वरती 1-2 माझ्या मित्रांशी बोललो. तो ग्रुपचा क्वेश्चनचा फोटो काढून तुम्ही ग्रुपवर टाका. ओके सर, टाकतो. सर ऍक्च्युअली ते जॉईंटली होत नाही, ते सेपरेटली होतं सर. इंडिव्हिज्युअली होतं सर, दोन्ही आमसभेतून आणि होतं ते दोघंही करतात पण सेपरेटली करतात. येस, तशी तरतूद आहे त्याच्यात. बरोबर, मी सांगितलंय काल तुम्हाला. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस निवडणूक आमसभा आणि सुरक्षा परिषद दोन्ही ठिकाणी स्पष्ट बहुमताने आणि सेपरेटली असं माझ्या नोट्स मध्ये वाक्य आहेत. नोट्स व्यवस्थित वाचा. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस निवडणूक आमसभा आणि सुरक्षा परिषद दोन्ही ठिकाणी स्पष्ट बहुमताने आणि सेपरेटली असं धडधडीत मी लिहिलेलं आहे. आणि सेम क्वेश्चन 2019 आणि 2016 आलेला आहे. ठीक आहे. हॅलो. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस उघडा नोट्स मधलं तुमच्या आणि ते तुम्ही बघा. झेरॉक्स काढून घ्या नोट्स म्हणजे तुम्हाला ते. आणि झेरॉक्स काढताना असं काढा की फुल पेज वरती काढा, जेणेकरून अर्ध पेज तुम्हाला रिकामं मिळेल आणि अर्ध्या पेज वरती माझ्या नोट्स असतील.
आणि खालच्या अर्ध्या पेजवरती तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन करू शकता. ठीक आहे. फक्त काही लोक मला म्हणले की सर तुम्ही सगळ्या नोट्स क्लब करून द्या, तर अजून पण मी डेली तुमच्या नोट्स मध्ये काही ना काही अपडेट करत राहत असतो, त्यामुळे मी ऍट ए टाइम सगळ्या दिलेल्या नाहीत. अदरवाईज तुम्हाला जशा जशा मिळालेत तशा तशा तुम्ही झेरॉक्स जरी काढला तरी चालते, आणि त्याला एक फाईल मध्ये मस्त स्टेपल करून तुम्ही ठेवलं की तुमचा स्वतःचा बंच होऊन जाईल. मी स्वतः पर्सनली ते अजून पण अपडेट करतोय, त्याच्यामुळे मी त्या ऍट ए टाइम सगळ्या स्कॅन केलेल्या नाहीत. अजून कुणाला काय विचारायचंय? 16 नको नंबर पाणी. हा. ठीक आहे. 16 कुठला? इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन कुठल्या पुस्तकात? खाटेकर सरांचा. खाटेकर सरांचा पेज नंबर सांगा की. 556. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची पुढीलपैकी कोणते कार्य आहे? आंतरराष्ट्रीय संघर्षाप्रत नेणाऱ्या कोणत्याही परिस्थिती वादाचा तपास करणं असू शकतं. आक्रमक लष्करी कृती करणं एखाद्या देशाविरोधात. तर ठीक आहे, माहित नाही, मी डाऊट घेईल त्याच्यावरती. नवीन सदस्याच्या स्वीकृतीसाठी शिफारस करणं करतं. संयुक्त राष्ट्रासोबत विशेष कृती यंत्रणेचे संबंध ठरवण्यासाठी त्यांच्याशी करार करणं आणि वाटाघाटी करणं. तर हे चौथं नाही असं उत्तर दिलेलं आहे त्यांनी. तर ते आहे, जे आहे ते आहे, हे माहितच पाहिजे तुम्हाला ह्या गोष्टी. पण आणि बघा, लष्कर कृती करतं का? तर ज्या अफगाणिस्तानमध्ये वगैरे आपल्या अमेरिकेच्या फोर्सेस वगैरे पाठवल्या होत्या, तर त्यात युनायटेड नेशनच्या पण काही फोर्सेस वगैरे होत्या, तर ते स्वतः लष्करी कृती करू शकतं. आणि सरांनी खाली त्याची कार्य दिलेले आहेत, तर ती डोळ्याखालनं करा. म्हणजे जर तिकडे आपला कव्हर नसला झाला तर क्वेश्चन इथं कव्हर होतो. आणि परत एकदा बघा, 2013चा क्वेश्चन आहे. 2012 ते 15 क्वेश्चन हे थोडेसे आउटडेटेड होते, किंवा त्यावेळेसचे टॉपर सुद्धा 60-70 मध्येच होते. नेक्स्ट क्वेश्चन. सर अगेन 9 नंबरचा क्वेश्चन आहे, तो फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, तो कसा डील करायचा? झेक आणि स्लॉग गणराज्य संयुक्त राष्ट्रामध्ये डॅश साली सदस्य म्हणून स्वीकारले गेले. 1945, 1991, 1992 आणि 1993. मी पर्सनली सगळ्यात लेटेस्ट जी आकडा आहे तो लिहून येत असतो. मग तो चूक अगर बरोबर येऊ आणि इथं बरोबर आलेला दिसतो मला तो. ठीक आहे. आता इथं बरोबर आला, ह्याचा अर्थ दुसरीकडे तो चुकू शकतो. मी पर्सनली माझे जे नॅक बनवलेत ना, किंवा जे सीसॅटला पण मी वापरतो, तर ते नॅक असे आहेत की 10 मधल्या 8 गोष्टी बरोबर येतात आणि 2 चुकतात. जर मला 10 पैकी फुकटमध्ये 7-8 मार्क मिळत असतील, तर त्या गोष्टी मी इम्प्लिमेंट करायला काहीच हरकत नाही ना. तर असे नायक आमच्या सोबत पण शेअर करा. शेअर करतो, तुम्ही क्वेश्चन विचारा. ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही तसं विचारायला पाहिजे मला. इथं विकास व्यवहारे सर आहेत, विलास नरवटे सर आहेत, ह्या लोकांचे सुद्धा बेस्ट ऑफ बेस्ट नॅक आहेत. ज्या ठिकाणी मला जमणार नाही त्या दिवशी ते लोक तुम्हाला नॅक शेअर करतील. आणि ते हे आम्ही सगळ्या लोकांनी एकमेकांनी सोबत अभ्यास केलेला आहे. म्हणजे विकास, मी, विलास, आम्ही एकमेकांसोबत एवढं आज पण आम्ही सोबत अभ्यास करतो. सगळ्या गोष्टी विकास जवळ ज्या आहेत त्या तो मला शेअर करतो, मी त्याला शेअर करतो, विलास आम्हाला शेअर करतो, आणि त्याच्यामुळं आम्हाला एकमेकाचा फायदा झालेला दिसतो. भले रिझल्ट आमचा नसेल आला, पण आम्ही राईट ट्रॅक वरती आहे. एक ना एक दिवस सगळ्यांचा आमचा रिझल्ट नक्कीच येईल. त्या दिवशी आजपर्यंत कुणालाच मार्क पडले नाहीत, तेवढे पण मार्क आम्हाला पडू शकतात. ठीक आहे, इट्स ओके, तो भाग वेगळा झाला. फक्त तुम्ही मला सांगायचंय काय, ग्रुपमध्ये अभ्यास करा, चांगले लोक ग्रुपमध्ये असू द्या, आणि फक्त लगेच ओळखायचं हा व्यक्ती ओपन अप होतोय का नाही. जर तो फक्त दुसऱ्यांच्या गोष्टी काढूनच घेत असेल, तर अशा व्यक्तीला हळूच आपल्या ग्रुपमध्ये काढून टाकायचा. मी आणि विकासनं पण हळूच एका व्यक्तीला बाहेर काढून टाकलं होतं, त्या व्यक्तीला कळलं पण नाही. ठीक आहे, त्यामुळे कधी कधी चांगलं काही गोष्टींचे डिसिजन घेणं पण गरजेचं असतं. ठीक आहे, अजून कोणाला काय विचारायचंय? नेक्स्ट क्वेश्चन. अभ्यास करत असाल तर क्वेश्चन येणं अपेक्षित आहे. सर 50 नंबरचा नॅक सांगा. 50 नंबर 15 का? पेज नंबर सांगा की. 50 565 पेज नंबर आहे आणि क्वेश्चन नंबर 50. 5650. सार्क देशातील सहकार्याची क्षेत्र कोणती आहेत? शेती असू शकतं, पर्यटन असू शकतं, ऊर्जा असू शकतं, संरक्षण,
पाकिस्तान नावाची गोष्ट इथं मी थांबेल तिथं. शिक्षण असू शकतं, क्षेपणास्त्रांचे तंत्रज्ञान मी डाऊट घेईन, व्यापार काय हरकत नाही, पण संरक्षण आणि क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान जर पाकिस्तान तिथं असल्यामुळे जर सिक्युरिटी रिलेटेड गोष्टी आपण तिथे घेतल्या तर पाकिस्तान त्याला हो म्हणणार नाही. तर मी आणि ड आणि फ बाहेर काढेल. आणि असा ऑप्शन कुठला आहे? ड काढला, फ काढला आणि मग माझे पहिला आणि तिसरा ऑप्शन जातो, दुसरा आणि चौथा राहतो. आणि मग तिथं काय आहे? दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये ब गोष्ट वेगळी आहे, पर्यटन. तर पर्यटन काय हरकत नाही. आणि मग उत्तर 2 येतं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान हे क्षेत्र सारखं अंतर्गत मध्ये येत नाही. काय येत नाही? तर पाकिस्तान हो म्हणणारच नाही ना. जर सिक्युरिटी त्यात येत असेल तर पाकिस्तान म्हणून आपल्या सिक्युरिटीच्या गोष्टी जर भारतासोबत शेअर केल्या तर भारत आपल्याला कधीही दाबून टाकेल. तर मग त्यामुळे सिक्युरिटी येत नाही आणि क्षेपणास्त्राचं तंत्रज्ञान ते पण येत नाही. आणि मग दुसरं येऊ द्या, शेती काय हरकत नाही, पर्यटन काय हरकत नाही, ऊर्जा काय हरकत नाही, शिक्षण, व्यापार सगळं चालतंय बाकी. मग साधा सोपा क्वेश्चन आहे तो पण. माझं पर्सनली मत होतं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा मी स्वतः डिस्कस करावं, पण विद्यार्थ्यांची इच्छा असते की नाही टॉपर तर मग ते टॉपर तुम्हाला काय सांगायचं ते सांगतील. आणि ते पण चांगलेच असतील लोक, जर त्यांनी स्कोर केला ह्याचा अर्थ ते नक्कीच त्यांच्याकडे काही वेगळ्या गोष्टी असतील आणि मलाही त्यांच्याकडनं नवीन गोष्टी शिकता येतील. आणि ज्ञानेश्वर घ्यार सर पर्सनली त्या व्यक्तीनं 5 वेळा 100+ स्कोर केलंय आणि ते 2-3 वेळा महाराष्ट्रामध्ये HRD मध्ये पहिले आहेत. तर मला त्या सरांकडनं काहीतरी नक्कीच वेगळं शिकायला भेटेल. आणि काल मी त्या सरांशी बोललो, खूप भारी वाटलं ते, म्हणजे एवढे कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे सध्या सरांकडे 2 तालुक्यांचा चार्ज आहेत. ऑलरेडी सर डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ लँड रेकॉर्ड आहेत. पण तरी खूप एवढं कोऑपरेटिव्ह बोलले की म्हणजे परत वाटले यार, काही लोक खूप हंबल असतात. म्हणजे ते कितीही मोठे झाले तरी ते हंबलच राहतात. आणि तसंच असावं प्रत्येकानं. ठीक आहे, पुन्हा अजून कुणाला काय विचारायचंय? क्वेश्चन नंबर लक्षात 50 नंबर क्वेश्चन क्लिअर झाला का? कुणी विचारला होता? येस. ओके. सर 11वा क्वेश्चन. 11वा, ठीक आहे. काही लोकांनी मला पेमेंटचे स्क्रीनशॉट पाठवले नाहीयेत, त्या लोकांना मी ग्रुपमधून रिमूव्ह करतोय. तर ज्यांनी पाठवले नाहीत त्यांनी एकदा चेक करा. क्वेश्चन नंबर 11, पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटना जिनेवा, मला माहिती आहे आयएलओ जिनेवाला आहे, बरोबर. विश्व बौद्धिक संपदा संघटना जिनेवा, मला माहित नाही. विश्व आरोग्य संघटना जिनेवा माहित आहे मला. आणि आंतरराष्ट्रीय दूरसंदेश यंत्र संघ जिनेवा. 2 आणि 4 ह्यापैकी एक उत्तर लिहून येणार मी. आणि खाटेकर सरांनी आता एक चार्ट दिलाय खाली, जिनेवा ते मुख्यालय असलेल्या काही महत्वाच्या संस्था. तर त्या 8 संस्था आता आपण पाठ करायच्या. म्हणजे मी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना मला माहितीच पाहिजे आणि WHO मला माहितच पाहिजे. आता ही विपो आणि आंतरराष्ट्रीय दूरसंचार यंत्र संघ कुठं हे मला माहित असणं अपेक्षित नाही, मी लक्षात पण ठेवणार नाही. पण जर आता क्वेश्चन रिपीट झाला तर मग मी त्याचं उत्तर काढणार. आणि मग आंतरराष्ट्रीय दूरसंचार यंत्र संघ कुठं आहे तर त्याचं मुख्यालय, अशी संस्थाच अस्तित्वात नाही असं वाटतंय मला. ठीक आहे, 4 ऑप्शन सर करेक्ट वाटत आहेत. ते चूक आहे की. एक्सप्लेनेशन मध्ये दिलंय की सर. हा तेच सांगतोय, आंतरराष्ट्रीय दूरसंदेश यंत्र संघ अशा नावाची इन्स्टिट्यूटच नाही, तिचं खरं नाव आहे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन, ITU. आंतरराष्ट्रीय दूरसंदेश यंत्र संघ अशा नावाची संघटनाच अस्तित्वात नाही. गॉट इट? ओके. फक्त माझं म्हणणं एक आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि हेल्थ WHO हे जिनेवाला आहे हे तुम्हाला माहित पाहिजे होतं. दुसरं आणि चौथं ह्यापैकी कुठलंही ऑप्शन तुम्ही लिहून या, कारण एका लिमिट पर्यंत आपण अभ्यास करू शकतो. एव्हरीथिंग अंडर द स्काय ह्याचा अभ्यास करणं जगात कुणालाही पॉसिबल नाही. आणि एवढाच अभ्यास करून काही लोकांनी पास झालेले आहेत. मग तेच होतं, एखाद्याला 100 मार्क पडतात आणि एखाद्याला 115 पडतात. दोघांचा अभ्यास सारखाच असतो. त्या 115 वाल्याचे तुक्के बसतात, हा 100 वाल्याचे तुक्के बसत नाहीत. अदरवाईज नॉलेजमध्ये ऍज सच मेजर डिफरन्स नसतो. आणि मग त्या दिवशीच्या तुम्ही टाळलेल्या सिली मिस्टेक, त्या दिवशी तुम्ही पेपर किती व्यवस्थित वाचलाय, आणि ह्या सगळ्या गोष्टी जुळून येणं म्हणजे तुमचं सक्सेस असतं. फक्त अभ्यास केला म्हणजे सक्सेस होत नाही, तर सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात. आणि ज्याला मेरिट मध्ये यायचंय ना त्याला तर या सगळ्या गोष्टी जुळून येणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण त्याला मेरिट मध्ये येण्यासाठी अभ्यासच लागतो आणि सगळ्या गोष्टी जुळून येणं अपेक्षित असतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. 62 नंबरचं.
62 सर इयर सांगा कशाचं? प्रश्नांचं सर. हो सांगतो. संदीप 62 क्वेश्चन 2018. संधीपासून अलिप्त राहण्याचे धोरण म्हणजे अलिप्तता ही व्याख्या कोणी केली? ऑप्शन बघा, पंडित नेहरू, जॉर्ज लिस्का, श्वार्झबर्जर आणि हॅन्स मार्गन्था. ठीक आहे, मी पंडित नेहरू लिहिणार नाही का? कारण नॉन अलाइनमेंट मुवमेंट ही पंडित नेहरूंनी सुरू केली ती, ते त्यांचं ब्रेन चाइल्ड होतं आणि वरची दिलेली स्टेटमेंट ही नॉन अलाइनमेंट मुवमेंट बद्दल निगेटिव्ह वाक्य बोलतं आणि एखादी गोष्ट माझं ब्रेन चाइल्ड असेल तर त्या गोष्टीला मी निगेटिव्ह बोलणार नाही. वाक्य काय? संधीपासून अलिप्त राहण्याचे धोरण म्हणजे अलिप्तता. तर नेहरू सोडून कोणीही उत्तर असू शकतं. मला रिस्क घ्यायची असेल तर मी 2, 3, 4 ह्यापैकी कुठलंही ऑप्शन लिहून येणार. आणि परत दुसरा नॅक जो की इलॉजिकल आहे थोडासा, जर आयोगाच्या सगळ्या आन्सर की काढल्या 16, 17, 18, 19 तर तो व्यक्ती 3 हा ऑप्शन खूप जास्त वेळा देताना आपल्याला दिसतो. तुम्ही स्वतः आन्सर की काढा, एक ऑप्शन किती वेळा दिला, 2 किती वेळा दिला, 3 किती वेळा दिला, 4 किती वेळा दिला ते बघा. तुम्हाला जाणवेल की 3 हा ऑप्शन तो खूप वेळा देतोय. म्हणजे म्हणजे प्रत्येक ऑप्शन 25% व्हायला पाहिजे, तर तो 3 हा ऑप्शन 35 ते 40% वेळा देताना दिसतो. तर मग मी 3 उत्तर लिहिणार आणि माझ्या नशिबाने त्याचं उत्तर 3च आहे. ठीक आहे, काही गोष्टी तुम्ही स्वतः करा. ह्या पर्सनली मी आता 5-6 वर्ष झाले ह्याच्यातच आहे, त्यामुळं कधी कधी अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण काहीतरी टाइमपास म्हणून अशा गोष्टी मी करत असतो. तर त्याच्यामध्ये सापडलेली ही गोष्ट की बाबा 3 हा नंबर परत परत मेन्सला त्यानं जास्त वेळा दिलेला आहे. पण नेहरू तर त्याचं उत्तर नसायला पाहिजे. अजून कोणाला काय विचारायचंय? अजून कोणाला काय क्वेश्चन विचारायचंय? तुम्हाला जर वाटत असेल मी काही गोष्टी सांगतो त्या चुकीच्या आहेत तरी मला सांगा, मी माझ्यामध्ये दुरुस्ती करेल किंवा मग आपण त्याला अजून चांगलं सोल्युशन काय असेल तर ते फाइंड करण्याचा प्रयत्न करू. कारण कुठलाच व्यक्ती परफेक्ट नसतो आणि त्याच्यामध्ये सुधारण्याला नक्कीच वाव असतो. ठीक आहे, आणि असं ऍक्सेप्ट करणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. काही लोक ऍक्सेप्टच करत नाहीत, त्यामुळे त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होणं लय अवघड असतं. त्यामुळे आधी ऍक्सेप्ट करायचं म्हणजे इम्प्रुव्हमेंट नक्की व्हायला चान्सेस राहतात. ठीक आहे, कुणाला काही असू दे, बोलायचं असेल तर बोला. आपलं लेक्चर तर संपलंय. कुणाचे काही पर्सनल डाऊट असतील, कुणाला काही इश्यू असेल विचारा, आपण इथं सॉर्ट आउट करू. ठीक आहे, मला काल गोष्ट फक्त एक आवडली नाही. एक मित्राचा फोन आला आणि म्हणे तो, अरे तुझ्या रेकॉर्डिंग सगळ्या व्हायरल झालेत. त्याला मी एकच वाक्य बोललो, असे लोक चुकून पण पास होत नाहीत आणि मी जे बोलतो तसंच होतं, असा मला खूप वेळा अनुभव आहे. ठीक आहे, एवढा मेसेज त्या लोकांपर्यंत द्या, त्यांना गोष्टी समजून जातील. कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. सर एक आउट ऑफ दी बॉक्स म्हणजे थोडं बोला ते की. आपण बघितलं होतं की WHO ची मातृसंस्था युनेस्को, बट युनेस्को हेल्थ मध्ये काम करत नाही, पण WHO तर हेल्थ मध्ये काम करते. मग युनेस्कोचं कार्यक्षेत्र कसं काय नाही हेल्थ? हा, एक्झॅक्ट रिझन नाही माहिती बरं का मला, पण इनिशियली ज्यावेळेस WHO स्थापन झाले असेल त्यावेळेस माइट बी युनेस्को अंतर्गत तिची स्थापना वगैरे काहीतरी झालेलं असू शकते आणि नंतर मग ते युकोसोकडे त्याच्या अधीनच त्याला ट्रान्सफर केलेलं जाऊ शकतं. ऍज सच मला पण रिझन नाही माहिती, कारण फॅक्टच आहे ती, सर्च करावं लागेल इंटरनेटवरती. ओके सर. आय एम सॉरी, मला नाही माहिती ऍक्च्युअली त्याच्याबद्दल. कुणाला काय माहित असेल तर सांगा तसं, कारण कुठेही एक्सप्लेनेशन तर मी वाचलं नाही. आणि देसले सरांनी पण नुसती फॅक्ट दिले, कोळंबे सरांनी फॅक्टच दिले आणि खाटेकर सरांनी पण फक्त फॅक्टच दिलेले. अजून कोणाला काय क्वेश्चन? आता काही गोष्टी मला पण येत नाहीत, जे येतात ते येतात. ठीक आहे, नेक्स्ट सर कुणाला काय 91 विचार? वरचा क्वेश्चन. 91. मला आज छान वाटलं की तुम्ही क्वेश्चन विचारताय. ठीक आहे, आफ्रिकी एकता संघटनांच्या प्रमुख उद्दिष्टापैकी खालीलपैकी कोणते एक उद्दिष्ट नाही? ठीक आहे, मी उत्तरावर बोट ठेवतो बरं का, म्हणजे जे आन्सर आहे का ते बोट ठेवतो आणि उत्तर काढण्याचा प्रयत्न करतो. आफ्रिका देशामधील वसाहतवाद समाप्त करणं एक उद्दिष्ट नाही म्हणतंय. मग हे वसाहतवाद समाप्त करणं हे उद्दिष्ट असू शकतं. ठीक आहे, पहिलं नाही. दुसरं, आणि उद्दिष्ट नाही ह्या शब्दाला तुम्ही गोर करणं अपेक्षित आहे आणि खाली तुम्ही ज्या गोष्टी असू शकतात त्याला बरोबर टिक करायचं आणि ज्या नसू शकतात त्याला नाही म्हणायचं. वरचा नाही आणि खाली केलेलं क्रॉस ह्या दोघांना मॅच करायचं.
आणि मगच प्रश्नपत्रिकेमध्ये आन्सर की मध्ये गोल करायचं. अदरवाईज आपण उद्दिष्ट नाही वाचलेलं असतं आणि खाली येतो आणि जे बरोबर आहे ते लिहून यायचे चान्सेस असतात. अशा सिली मिस्टेक तुम्हाला अवॉइड करायचे. क्वेश्चन कडे जातो. आफ्रिका एकता संघटनच्या प्रमुख उद्दिष्टापैकी खालीलपैकी कोणते एक उद्दिष्ट नाही? आफ्रिका देशामधील वसाहतवाद समाप्त करणं उद्दिष्ट असू शकतं, बरोबर आहे. आफ्रिका देशामध्ये ऐक्य आणि अखंडतेला प्रोत्साहन देणं असू शकतं. आफ्रिकन देशांच्या आर्थिक, बौद्धिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये सहयोग देणं असू शकतं. मध्य आफ्रिकी संयुक्त बाजार स्थापित करणं हे सुद्धा असू शकतं. ठीक आहे. मग आता कम्पॅरेटिव्हली कुठलं जास्त बरोबर आहे? आफ्रिका देशामधील वसाहतवाद समाप्त करणं, मी म्हणणार हे खूप गरजेची गोष्ट आहे. कारण जोपर्यंत तुम्ही लिबरेट होत नाही, तुमच्यावरती कोणाचं तर वर्चस्व असलेलं तुम्ही जुगारून देत नाही, तोपर्यंत तुम्ही पुढच्या गोष्टींचा विचारच करू शकत नाही. तर हे वाक्य बरोबर असू शकतं. आफ्रिका देशामधील ऐक्य आणि अखंडतेला प्रोत्साहन देणे असू शकतं, कारण कुठल्याही देशाची इंटिग्रिटी किंवा अखंडता हे महत्वाचे असते. दुसराही बाहेर काढणार नाही मी. आफ्रिकन देशाच्या आर्थिक, बौद्धिक, सामाजिक प्रगतीमध्ये सहयोग देणं हे सुद्धा असू शकतं, कारण हा ब्रॉड अप्रोच आहे इथं. आणि खाली म्हणतंय मध्य आफ्रिकी संयुक्त बाजार स्थापित करणं. आता हा गट आहे तो आफ्रिकी एकता संघटन आहे, म्हणजे पूर्ण आफ्रिकेसाठी आहे. आणि ही 4 स्टेटमेंट त्यानं नॅरो केले. काय म्हणतोय? मध्य आफ्रिकापुरती ती मर्यादित केले. ह्याचा अर्थ ती स्टेटमेंट चूक असण्याची शक्यता आहे आणि उत्तर मग बरोबर आहे 4च आहे. म्हणजे उत्तर माहित नसताना सुद्धा एखादी स्टेटमेंट ज्यावेळेस तो नॅरो करतो ना, त्यावेळेस त्याने जर म्हटलं असता आफ्रिकी संयुक्त बाजार स्थापित करणं, तर मी त्याला बाहेर काढू शकलो नसतो. पण तो म्हणतोय मध्य आफ्रिकी संयुक्त बाजार स्थापित करणं, कारण स्टेटमेंटला तिला नॅरो डाऊन केलंय. जेव्हा स्टेटमेंट नॅरो केली जाते ह्याचा अर्थ त्या व्यक्तीनं मॉडिफिकेशन देऊन स्टेटमेंट द्यायचे चान्सेस असतात. नंतर ती स्टेटमेंट मग चूक आहे. उत्तर माझं 4 आहे. थँक्यू. समजलं? हो. मला काय म्हणायचं माहितीये का? उत्तर कसं आलं ह्यापेक्षा मी कुठल्या अँगलने त्या क्वेश्चन कडे बघतोय, आणि हा प्रश्न तुम्हाला आताच डेव्हलप करावा लागेल. कारण मेन्स मध्ये 150 क्वेश्चन असतात. मागच्या वर्षी 72 पेजेसचा पेपर होता आणि 2 तासामध्ये क्वेश्चन पेपर वाचणं, त्याचं अनालिसिस करणं आणि त्याच्या क्वेश्चन पर्यंत जाणं हे खूप मेजर टास्क असतं. त्यामुळं काही गोष्टी तुमच्या तोंडपाठ असतील तर जास्त विचार न करता तुम्ही आन्सर पर्यंत गेले तर जिथं तुम्हाला डोकं लावावं लागतं त्या क्वेश्चनला तुम्ही जास्त टाइम देऊ शकता. त्यामुळं आयोगाचे क्वेश्चन पेपर टाइम लावून सोडवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पहिल्या अर्ध्या तासात तुमचे 35-40 क्वेश्चन होणं, दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये 75-80-90 पर्यंत जाणं, 1.5 तासामध्ये तुम्ही 130 पर्यंत जाणं आणि राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये ओव्हरऑल 150च्या 150 क्वेश्चन तुम्ही गोल करणं प्लस सेकंड राऊंड तुमचा घेणं. आणि सेकंड राऊंडच्या पलीकडे थर्ड राऊंड शक्यतो होत नाही, पण मिनिमम 2 राऊंड तुमचे क्वेश्चन पेपर सोडवताना झाले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मी 4च्या 4 पेपर झाल्यानंतर त्या दिवशी मी स्वतः बोलेन ह्या गोष्टीवरती, आणि टॉपर लोक सुद्धा तुम्हाला बोलतील. पुढे बोला. क्लिअर झालं? क्वेश्चन नंबर 91 आफ्रिका एकता संघटन. येस सर. मला वाटतं पंकजनच तेवढा अभ्यास केलाय, बाकीचे फक्त ऐकायला आलेत मला आज. शालिनी काय डाऊट आहे? प्रतीक? नाही सर, नाही. ठीक आहे. सूरज? हॅलो सर. हा बोला. सर हे जे पुरस्कार आहेत जे युथ मधले तेनसिंग नॉर्जे साहस पुरस्कार वगैरे, तर ह्याच्यावर जास्त फोकस दिलेलं बरं की फक्त बरोबरून पाहायचं? डोळा खालून घालायचं. शक्यतो क्वेश्चन आजपर्यंत आलेलं नाही, आणि जरी आला तरी आपल्याला माहित असावं बाबा असं काहीतरी आहे. परत एकदा अगोदर बेसिक डाटा वरती कमांड आणणं आणि नंतर व्हॅल्यू ऍडिशनला जाणं कधी बेस्ट. पण माझं म्हणणं काय, मेन टॉपिक बाजूला राहतात आणि व्हॅल्यू ऍडिशन कडेच आपण जर जास्त जात असेल तर मग ते रिझल्ट नाही येत त्या गोष्टीनं. करा तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन करा, पण ओव्हरऑल आधी कमांड येऊ द्या, आणि मग ते पुरस्कार सुद्धा महत्वाचे असलेले आपल्याला आढळतात. ठीक आहे. पण हे टॉपिक आहेत छोटे छोटे, 4-5 क्वेश्चन येतात, आणि आपण 130 मार्काचा अभ्यास परफेक्ट करायचा आणि पुढच्या 20 मार्काचा जास्त लोड घ्यायचा नाही. 130 मध्येच कसे 100 मार्क पडतील, 100-110 हा आपला फोकस असावा. म्हणजे मी इंजिनिअरिंगला असताना टोटल 6 युनिट असायचे, मी 4च युनिटचा अभ्यास करायचो, मला 60, 65, 70 मार्क पडायचे. माझे मित्र 6च्या 6 युनिट करायचे आणि ते 40 मार्क कसे तरी पाडायचे. तर मग थोडंच करा पण परफेक्ट. लेस इज मोर हा माझा तर फंड आहे.
बाकी मग मला माझा अप्रोच तुम्हाला आवडत असेल इम्प्लिमेंट करा, त्यात काय व्हॅल्यू ऍडिशन असेल तर तुम्ही पर्सनल लेवलला करू शकता. अजून कोणाला काय विचारायचंय? आणि पर्सनली मी 2 मेन्स दिलेत, आता ह्या वर्षी पण असेल. तर पहिल्या मेन्सला मी इतके पुस्तक वाचले होते, माझ्या साईडला डेप्युटी कलेक्टर किंवा त्या वर्षी बीडीओ झालेली पोरं होते, त्या वर्षी सिलेक्ट झाले ते. तर माझं एक पुस्तक 4 तासामध्ये संपून जायचं, एवढ्या स्पीडमध्ये ते वाचायचो मी. तर ते लोक घाबरायचे, यार हे काय करतंय, हे पहिल्यांदाच मेन्स लाईन, ह्याचा अभ्यासाचा तर आवाका खूप भारी असं त्यांना वाटायचं. पण ज्यावेळेस आन्सर की आल्या, रिझल्ट लागला, त्यावेळेस मी रिझल्ट मध्ये नव्हतो आणि ते लोक सिलेक्ट झाले होते. त्यामुळे त्यानंतर मग मी दुसऱ्या मेन्स मध्ये कुठंतरी त्या गोष्टी अवॉइड केल्या, मिनिमम मटेरियल ठेवण्याचा प्रयत्न केला आणि माझा स्कोर थोडा वाढला, जास्त नाही वाढला. आणि आता तिसऱ्या मेन्सला मी पहिल्यांदा आयुष्यात माझ्या नोट्स काढल्या, त्यामुळे नक्कीच अजून त्याच्यात इम्प्रुव्हमेंट होईल. आणि असं ग्रॅज्युअल प्रोग्रेस होत असतो. रोम इज नॉट बिल्ड इन अ वन डे. प्रत्येक गोष्ट डे बाय डे इम्प्रूव्ह होत जाते तसं, आणि ही प्रोग्रेसिव्ह गोष्ट आहे. तर तुमच्याही काही लिमिटेशन असतील तर त्या तुम्ही हळूहळू दूर करत राहा, आणि ते एका दिवसात संपणार नाहीत, त्याच्यावरती तुम्हाला वर्क करावं लागेल. ठीक आहे. आणि कुणाला निगेटिव्ह होऊ नका की यार मला हे जमतच नाही, आम्हालाही जमत नव्हतं, फक्त आम्ही त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी लोकांचा गायडन्स घेतला, लोकांची मदत घेतली, आणि त्यांच्यातलं जे काय आठवतंय, त्यांनी जे सांगितलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकतो त्या इम्प्लिमेंट मी केल्या गोष्टी. ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा. नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे इनिशियली 2016-17ला मी एमपीएससीचे सीसॅटचे पेपरला मला 50 ते 55 मार्कच्या दरम्यान मला मार्क पडले होते. आणि आमच्या स्टडी रूम मध्ये प्रणिल गिल्डा सर आमच्या लायब्ररीला अभ्यास करायचे, तर त्यांनी सीसॅट वरती एक लेक्चर घेतलं आणि अख्ख्या त्या 2.5 तासाच्या लेक्चर मध्ये मला फक्त सरांचं एक वाक्य, ज्या एका वाक्यामुळं माझा स्कोर ट्रिमंडस वाढला. त्यांनी ते रूल ऑफ 30 सेकंद नावाची एक गोष्ट सांगितली होती, आणि तो रूल ऑफ 30 सेकंद मी सीसॅटच्या पेपरमध्ये वापरला, आणि 2018ला मला 155 मार्क पडले, 2019ला 120 पडले, आणि ह्या वर्षी परत मला मार्क 134 मार्क सीसॅटला आले, आणि 2016-17ला मला 52 आणि 55 असे मार्क होते. म्हणजे मी त्या वर्षी खूप डह होतो आणि पुन्हा डायरेक्ट हुशार झालो असं नाही, कुठेतरी माझ्या मेथड्स मध्ये मला चेंजेस केले आणि मग रिझल्ट आला. दुर्गेश बोला. सर हा काय आहे सर 30 सेकंड फॉर्म्युला थोडा डिस्कस कराल का आमच्यासोबत? रूल ऑफ 30 सेकंड तो सीसॅटला लागू होतो, तर आपण त्यावेळी बोलू ना त्याच्यावरती. नाही सर, आता हो थोडं सांगून द्या सर, कारण की नाही का सर माझा पण प्रॉब्लेम तोच आहे सर. मला जीएस ला 105-10 असे मार्क असतात, पण सीसॅटला माझे कमी असते स्कोर. रूल ऑफ 30 सेकंड हो सर, थोडं सांगून द्या सर प्लीज. येस. तो मला जास्त लागू झाला, कारण मला 10वी-12वीला मॅथ्स मध्ये बऱ्यापैकी चांगले मार्क होते. म्हणजे मला 12वीला 100 पैकी 96 मार्क होते मॅथ्स मध्ये, आणि इंजिनिअरिंगला पण मला M1, M2, M3ला खूप चांगले मार्क होते, 80+ मार्क असायचे. तर मग मला वाटायचं की आपल्याला मॅथ्स लय भारी येतंय, आणि मग मी सीसॅटच्या 2016च्या पेपरच्या वेळी मॅथ्सचे प्रॉब्लेम सोडवत गेलो. एक प्रोबॅबिलिटीचं गणित होतं, ते मी 3 वेळा सोडवलं आणि मला उत्तरच सापडत नव्हतं. मग मी कुठेतरी त्या गणितावरती खूप टाइम इन्व्हेस्ट केला, मला उत्तर तर आलंच नाही. आणि ज्यावेळेस आन्सर की आले त्यावेळेस कळलं की आयोगानं तो क्वेश्चन कॅन्सल केला, कारण आयोगानं तिथं ते उत्तर दिलंच नव्हतं. तर आणि मग अशा वेळ ह्याच्यामुळे काय झालं की माझा माइंडसेट त्यावेळी पेपरला खराब झाले, आणि सेम गोष्ट मी 16ला अप्लाय केली, 17ला पण मी तेच केलं. माझा फोकस हा गणितावरच असायचा. तर प्रणिल गिल्डा सर लेक्चरला आले होते, सरांनी एक सांगितलं, रूल ऑफ 30 सेकंद. एखादं गणित जर तुम्ही वाचल्यानंतर पहिल्या 30 सेकंदामध्ये तुम्ही तुमचा हात चालत नसेल, त्याच्यावरती तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकत नसाल, तर ते गणित तुम्हाला सोपं जरी वाचत असलं तरी त्या 30 सेकंदामध्ये ते तुम्ही स्किप करायचं आणि पुढे जायचं. ह्याच्यामुळे झालं काय, माझा अटेम्प्ट वाढला, आणि अटेम्प्ट वाढल्यामुळे मग बाय डिफॉल्ट स्कोर वाढला. आणि सेम गोष्ट तुम्हाला पॅसेजला पण लागू पडते. 5 क्वेश्चन वाचले तुम्ही, पॅसेज वाचला, 5 क्वेश्चन वाचले, त्यातले 3 क्वेश्चन किंवा 4 क्वेश्चन तुम्हाला इझी जर सापडत असतील, तर 5व्या क्वेश्चन साठी अख्खा पॅसेज परत वाचण्यात 10 मिनिटं घालवणं एकदम चुकीचं आहे. त्या बदल्यात तुम्ही अजून पुढचा पॅसेज वाचा, अख्खा पेपर कव्हर करा, आणि जर तुमच्याकडे टाइम शिल्लक राहिला तर मग ह्या जे क्वेश्चन आपण सोडले होते, ज्याला रूल ऑफ 30 सेकंद आपण
आपला लागू झाला नव्हता आणि रूल ऑफ 30 सेकंड लागू न झाल्यामुळे ते क्वेश्चन स्किप केलते, तर परत त्या क्वेश्चन कडे तुम्ही या, जेणेकरून तुमचा मॅक्झिमम अटेम्प्ट येईल. माझा 2016 अटेम्प्ट होता 42, 2017 झाला 46, 2018 झाला 74, 2019 झाला 68 आणि 2020 माझा अटेम्प्ट 80 झाला. आणि 80च्या 80 क्वेश्चन मी वाचले. म्हणजे मी खूप भारी आहे, मी खूप शहाणा आहे असं सांगायचं नाही, तर एक इम्प्रुव्हमेंट प्रत्येकामध्ये होऊ शकते, हे तुम्हाला मला सांगायचंय. ज्या व्यक्तीचा 2016 42-46 अटेम्प्ट झाला, त्या व्यक्तीचा 2020 80 अटेम्प्ट झालेला आपल्याला आढळतो. जर मला 2016 कोणी सांगितलं असतं की सीसॅट मध्ये 80 अटेम्प्ट होऊ शकतो, तर मी त्याला कानाखाली लावले असते, असं काय होत नाही. पण 2020 मी ते स्वतः इम्प्लिमेंट केली गोष्ट, तर मी आता म्हणू शकतो की यार हे होऊ शकतं. ठीक आहे, तर रूल ऑफ 30 सेकंड तुम्हाला समजला असेल. दुर्गेश, हो सर, हो नक्की. ओके, इम्प्लिमेंट फक्त. हो सर. अजून कोणाला काय? सर ते आता आयोगाचं जे अपडेट करायचं आहे ते काय आहे नेमकं? ऑफिसर क्लब ह्या टेलिग्राम चॅनल वरती सरांनी एक्झॅक्ट ते काय आहे ते तुम्हाला तिथं त्यांनी मेन्शन केले, तर ऑफिसर क्लब चॅनल वरती तुम्ही ते बघू शकता. आणि अशा ज्या हटके गोष्टी असतात का, त्या ऑफिसर क्लब वरती असतात की अपडेट काय करायचंय, तर त्या गोष्टी त्या चॅनल वरती सहदेव सर टाकत असतात, तर तुम्ही बघून घ्या. तिथं इन डिटेल लिहिलंय तिथं. ज्या गोष्टी लोक करतात त्यासाठी आपण एनर्जी घालवायची नाही, डायरेक्ट काही गोष्टी कॉपी करायच्या. ठीक आहे, ऑफिसर क्लब नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही बघू शकता. आणि मार्केटमधलं जे बेस्ट आहे ते आपण यूज करायचं, सगळा साम दाम दंड भेद विसरून, तर मग ते तुम्हाला तिथं इझिली मिळून जाईल. अजून कुणाला काय विचारायचंय? काही डाऊट असू द्या तुम्हाला, कुणाचा अभ्यास होत नसेल. क्वेश्चन नंबर 94. ठीक, मी जास्त गप्पा मारत असेल तर मला थांबवू शकता. आंतरराष्ट्रीय बाल कल्याण संघ, संयुक्त राष्ट्र बाल, भारतीय बाल कल्याण परिषद, आंतरराष्ट्रीय बाल वर्ष भारत, आणि 2013चा क्वेश्चन आहे. आणि इकडे काय म्हणते बघा, पहिला ऑप्शन, बाल हक्क जाहीरनामा तत्वावर बढतीला सर्व जगात मान्यता देणं, वंचित मुलांपर्यंत पोहोचणं, निधी किंवा संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बाल शिक्षण निधी, प्रतिकूल परिस्थितीतील मुलांच्या रक्षणास मदत करून त्याला जीवनात उभं करणं, बालकल्याणाला बढती देण्यासाठी विविध योजना, संलग्नित संस्था किंवा शाखाद्वारे प्रत्यक्ष मदत किंवा मदतीला आरंभ करणं. तर माझ्या तर अभ्यासातला हा क्वेश्चन नाहीये, आणि हा क्वेश्चन मी 2013ला जर असतो तर मी स्किप केला असता. पण हा आपल्या अभ्यासाला कुठेच टच करत नाही, आणि 2013ला त्याच्यामुळे मग 55 का 60 मार्काचा टॉपर असलेला आपल्याला आढळतो. मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे तर कॉम्पिटेटिव्ह परीनच त्या बघायला पाहिजे. आउट ऑफ बॉक्स जातो, एकदम आउट ऑफ बॉक्स जातो हा क्वेश्चन. ठीक आहे, हा क्वेश्चन परत रिपीट सुद्धा झाला नाही. अजून कुणाला काय क्वेश्चन? मी पर्सनली काय केलंय बघा, माझ्या अभ्यासाची एक बॉर्डर लिमिट केलंय, आणि मी त्या बॉर्डरच्या बाहेर जात नाही. आता माझे काही मित्र मला म्हणतात की तू त्या बॉर्डरच्या बाहेर जायला पाहिजे, तर इट्स ओके, आय ट्रस्ट माय ओन मेथड. ज्या दिवशी मला वाटेल की माझे मेथड चुकीचे आहेत त्या दिवशी मी ते नक्की एक्सप्लोर करेल. पण सध्या तर मी माझी मेथड बनवलेली एक, आणि त्या मेथडला सध्या स्टिक आहे. ज्या दिवशी मला पर्सनली वाटेल त्या दिवशी मी नक्की ते एक्सप्लोर करेल स्वतःला. ठीक आहे, अजून कोणाला काय विचारायचं? आणि जर तुम्ही स्वतः तुमचे रिझल्ट जात असतील, ह्याचा अर्थ तुम्ही स्वतःमध्ये 100% बदल करणं अपेक्षित नसतं. काहीतरी छोट्या छोट्या चुका होत असतात, त्या चुका टाळल्या की तुमचा पण रिझल्ट येणार आहे. ट्रस्ट युअर ओन मेथड, स्वतःच्या मेथडवरती विश्वास ठेवा. त्याच मेथडवरती आपण आयुष्यात सक्सेसफुल होत आलोय, आणि तीच गोष्ट आपण स्पर्धा परीक्षेत पण लागू करायच्यात. असं नाही की स्पर्धा परीक्षा खूप वेगळी आहे आणि आपलं आयुष्यात अगोदर जगलेलं ते खूप वेगळं होतं. त्याच गोष्टी इथं पण अप्लाय करायच्यात, आणि प्रोसेस एन्जॉय करायची आपल्याला. फक्त एखाद्याचा रिझल्ट येतो, त्याला 2 तास ते जमून जातं, म्हणजे तो खूप शहाणा झाला आणि आपण खूप मूर्ख, असं काही होत नाही. सगळे लोक चांगलेच असतात, सगळे लोक शहाणेच असतात. फक्त त्या दिवशी त्याचा तो दिवस जुळला, त्याने टॉप केलं, आपला जुळला नाही, तो इन फ्युचर जुळेल. लेट होईल पण आपण थेट होऊ. ठीक आहे, प्रतीक बोला. सर आज संध्याकाळी काय घेणार आहात?
एक ओरिएंटेशन लेक्चर असेल की बाबा पुढचा प्रोग्राम कसे रन होणार आहेत. कारण काही लोक अजून पण मला रिक्वेस्ट करतात, सर आम्हाला HRD बॅच मध्ये ऍड करा. तर त्या लोकांना मग काहीतरी बोलावं लागलं, असं प्रत्येकाला मी रिप्लाय देऊ शकत नाही ना, तर म्हणून ते त्यांच्यासाठी लेक्चर ठेवलं. आणि आपण आपल्या प्रोग्राम मध्ये आता GS1 प्लॅन इन्क्लूड केलंय. श्रीधर पाटील सर बोलले मी हिस्ट्री आणि ऍग्रिकल्चरचे क्वेश्चन आणि हिस्ट्रीचा कंटेंट पण डिस्कस करेन. आणि माझी नावाचा एक मित्र आहे माझा, आपला ASO आहे तो, त्या व्यक्तीला 2018ला GS1 मध्ये 101 मार्क होते, म्हणजे तो महाराष्ट्रात पहिला होता GS1 ला. तर तो म्हणला मी जिओग्राफीचा पार्ट घेईन आणि GS1 चे पेपर पण डिस्कस करेल. मग म्हणलं मला 2 क्वालिटी लोक मिळत आहेत, तर आपण ती पण बॅच घ्यायला काही हरकत नाही. माझा पर्सनली अभ्यास होईल त्या दोघांमुळे, हे त्याच्या मागचा हेतू होता. आणि तुम्हाला लोकांना त्याच्यामुळे फायदा झाला तर वेल अँड गुड. अदरवाईज ह्या वर्षीचे टॉपर लोक, त्यांना मी अप्रोच करण्याचा प्रयत्न केला, पण ते लोक आता UPSCचा अभ्यास करताय, तर मग ते लोक ना मग डिस्टर्ब करण्यात काय अर्थ नाही. आणि माझ्याकडे 2 चांगले लोक अवेलेबल आहेत. श्रीधर सरांना 2019ला 99 मार्क आहेत, म्हणजे महाराष्ट्रात ते दुसरे आहेत. आणि माझी 101 मार्क असून 2018ला महाराष्ट्रात पहिला आहे. मग हे 2 लोक माझ्याकडे बेस्ट आहेतच. मग त्यांच्या नावापुढे डेप्युटी कलेक्टरच असावं असं काही नाही. माझ्या नावापुढे तर काहीच नाही, तरी पण मी चांगला कंटेंट तुम्हाला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर ओव्हरऑल ते आपण त्या ओरिएंटेशन लेक्चर मध्ये सांगूया. अजून कुणाला काय विचारायचंय, कुणाला काही डाऊट आहे? अदरवाईज तुम्ही आजचं लेक्चर आपल्या इथे एंड झाला असं समजू आणि तुम्ही लेफ्ट होऊन आपला आपला अभ्यास करू शकता. सर. हा बोला सर. हॅलो. हा सर. सर तुम्ही 16-17 ज्यावेळेस अटेम्प्ट दिलं त्यावेळेस तर तुम्ही नोट्स नव्हत्या का म्हणून तयार केल्या तुमच्या स्वतःच्या? नाही ना, एका दिवसात कसं काय होणार ना. सो मला समजतच नव्हतं नोट्स काय काढायच्या, अभ्यास कसा करायचा. मला गायडन्स नव्हता ना भेटला, की कुणी सांगितलं की बाबा असं कर तू तसं कर. आणि आपण नवीन असतो त्यावेळेस आपल्याला स्वतःला शहाणं समजत असतो, कुणाचं ऐकत नाही आपण, काय नाही. मग त्या गोष्टी माझं ऍक्च्युली काय होतं. अच्छा. सर माझा प्रश्न असा आहे की सर मी ज्यावेळेस नोट्स बनवतो नंतर त्यावेळेस मी पुस्तकावरच लिहित असतो ते. मग सर असं स्पेसिफिकली दुसरी एखादी वही करून त्यामध्ये नोट्स बनवू की मग पुस्तकावरच लिहायची सवय कंटिन्यू करू? तुम्ही ज्या गोष्टीमध्ये कम्फर्टेबल आहात ते करा. कारण स्टँडर्ड मेथड इथं काहीच नाही. जे तुम्हाला पटतं, जे तुम्हाला अभ्यास करायला इझी जातं, त्या गोष्टी तुम्ही करा. काही लोक काही नोट्स न काढताही महाराष्ट्रात पहिले आले, काही लोक नोट्स काढून पण फेल झालेले आहेत. त्यामुळे असं काय नाही. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं, तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इझिनेस आहे, फक्त शेवटच्या दिवशी तुम्हाला नोट्स खूप कामाला येतात. म्हणजे माझ्यामध्ये डे बाय डे इम्प्रुव्हमेंट ती झाली. 2016ला नव्हत्या, 17ला नव्हत्या, 18ला अभ्यासच झाला नाही, 19ला अभ्यास झाला, नोट्स नव्हत्या, आणि आताच्या अटेम्प्टला सगळ्या नाहीत अजून पण. तर ते, आणि जर एखाद्या व्यक्तीने सगळ्या गोष्टी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये जर कम्प्लीट केला तर मग रिझल्ट त्याचा पहिल्या अटेम्प्टला पण येईल. अजून कुणाला काय विचारायचं असेल तर विचारा. अदरवाईज लेफ्ट होऊ शकता आणि आपला आपला अभ्यास करू शकता. फक्त रेकॉर्डिंग ज्यांच्याकडून फॉरवर्ड होत आहेत ना, त्या लोकांना सांगतो, असे फुकटचे रेकॉर्डिंग ऐकून असे लोक चुकून पण पास होत नसतात. ठीक आहे. आणि मी जे बोलतो ना तेच होतं. मला खूप अनुभव या गोष्टींवरती. ठीक आहे. आता एखाद्याला द्यायचे असतील तर त्याला सरळ सांगा, सरांनी असं सांगितलं, जे सर बोलतात तेच होतं. त्यामुळं आता ह्याच्यावरती जास्त बोलणार नाही इथून पुढे मी. समजणेवाले को इशारा काफी होत आहे. अजून कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. अदरवाईज आपण सेशन एंड करूया. कोणाला काय विचारायचंय? ठीक आहे, मी सेशन एंड करतो इथं.